नमस्कार माऊली, चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 10 मधील ओवी 201 ते ओवी 214च्या सहवासामध्ये आपण जाऊया. अहो, अर्जुन भगवंताला म्हणतोय की भगवंता, तुझे नाम आम्हाला खूप प्रिय आहे. अर्थात नामामुळे भगवंत जवळ असल्यासारखे वाटते. नाही हो, जेवढं नाम आपण घेतो त्या प्रत्येक नामाबरोबर नामरूपाने भगवंत आपल्या जवळ असतोच. परंतु अर्जुन म्हणतोय, मला तुझं नाव आवडतं, पण आता तर तुझी भेटही झालीये, अर्थात तुझी जवळीक साधलीये, तुझं सानिध्य लाभलंय, आणि एवढंच नाही तर तुझ्या मुखातून परमामृताच्या गोष्टी ऐकायला मिळतायत. आता हे सुख काहीसया सारिखे, काही निर्वचेना मज परितोखे, तरी येतुले जाणे जे येणे मुखे पुनरुक्तीही हो. अर्जुन म्हणतोय, आता हे सुख मला जे होतंय, परमामृत प्राप्त होण्याचं जे सुख मला होतंय, ते कशासारखं आहे? हे सुख काहीसया सारिखे, काही निर्वचेना मज परितोखे. परितोखे म्हणजे आनंदामुळे. ते परमामृत प्राप्त झाल्यानंतर जो आनंद झालाय, तो आनंद इतका आहे की त्या आनंदामध्ये हे सुख कसं आहे, कशासारखं आहे, हे मला निर्वचेना, हे मला बोलून सांगता येत नाही. तरी येतुले जाणे, पण भगवंता मी एवढं मात्र जाणतो, जे येणे मुखे पुनरुक्तीही हो. पण मी एवढं जाणतो की तुझ्या मुखातून मला परत परत ते ऐकावं लागलं तरी चालेल, पुनरुक्तीही परत परत ऐकावं लागलं, ऐकायला मिळालं तरी चालेल, इतकं ते गोड आहे, इतकं ते महासुख देणार आहे. ज्ञानोबारायांच्या उपमा बघा कशा आहेत. ते म्हणतात, हा गा सूर्य काय शिळा, अग्नी म्हणो ये आहे वोवळा, का नित्य वाहातया गंगा जळा पारसेपणासे. अहो, सूर्य आता शिळा झाला, सूर्याला कधी शिळा झाला असं म्हणता येईल का हो? अहो, नित्य नूतन आहे, जसा आहे तसा आहे. सूर्य शिळा होतच नाही. ताजा आणि शिळा असा भेदभाव सूर्याच्या ठिकाणी नाही. त्याचबरोबर अग्नी पवित्र आहे असं म्हणावं लागतं का? अहो, अग्नीचं स्वरूप आणि पवित्रपण हे दोन नाही. किंवा जे गंगाजळ नित्य अखंड वाहत आहे, जे शुद्ध आहे, त्या गंगाजळाला तू पारोसा झालायस, आता आंघोळ करायला पाहिजे असं कधी म्हणावं लागतं का? म्हणूनच अर्जुन म्हणतोय, तुवा स्वमुखे जे बोलिले, हे आम्ही नादासी रूप देखिले, आजी चंदन तरुची फुले तुरंबित आहो माम. हे भगवंता, आज तो तुझ्या मुखातून, स्वमुखातून जे काही बोललास ते आम्हाला ऐकायला मिळालं. हे आम्ही नादासी रूप देखिले, पण आम्हाला जे ऐकायला मिळालं ते नुसतं ऐकणं घडलं नाही, तर आम्ही जे ऐकत होतो त्याचं साक्षात दर्शनही आम्हाला अंतःकरणामध्ये अनुभवायला मिळालं. जणू काही ते नाद ब्रह्म साकार रूपाने प्रगटत होतं आणि अर्जुन त्याचा अनुभव घेत होता. हा परमामृत चाखण्याचा आनंद असा होता की अर्जुन म्हणतो, आजी चंदन तरुची फुले, चंदनाच्या झाडाची फुले तुरंबित आहो माम. आम्हाला असं वाटलं की चंदनाच्या झाडाच्या फुलांचाच आम्ही वास घेतोय. अहो, मुळात चंदनाचं झाड आणि त्याची फुलं, काय आनंद असणार. तया पार्थाची या बोला, सर्वांगे श्रीकृष्ण डोलला.
म्हणे भक्ती ज्ञानासी जाहला आगरू हा. ज्ञानोबारायांनी अर्जुन आणि श्रीकृष्णामधला हा भावनात्मक संवाद, त्यातल्या भावना इतक्या तंतोतंत टिपल्या आहेत. ते म्हणतायत की अर्जुनाचे, पार्थाचे हे शब्द ऐकल्यावर नुसतेच श्रीकृष्ण डोलत नव्हते, तर सर्वांगाने डोलत होते. श्रीकृष्णांचं सर्वांग डोलत होतं. म्हणे भक्ती ज्ञानासी जाहला आगरू हा. आणि असं सर्वांगाने डोलता डोलता भगवंताच्या अंतःकरणात प्रगट होणारा भाव ज्ञानोबाराय म्हणतायत. आणि ते म्हणतात की भगवंताच्या अंतःकरणात अर्जुनाविषयी हा भाव प्रगटला. म्हणे हा अर्जुन भक्ती ज्ञानासी जाहला. नुसतं भक्ती नाही, नुसतं ज्ञान नाही, भक्ती रूप ज्ञान, ज्ञान रूप भक्ती. ह्या भक्ती ज्ञानाचा हा अर्जुन आगर, आगर म्हणजे ज्या ठिकाणी भक्ती ज्ञान साठवलं जाईल, ते आगर हा अर्जुन आता झालाय. ऐसा पतिकराचिया तोषा आतू, प्रेमाचा वेग उचंबळतो, तो सायासे सावरुनी अनंतू काय बोले. अर्जुनाच्या ठिकाणी भक्ती ज्ञान प्रगट झालेलं पाहिलंय. भगवंताला त्याचा आनंद झालाय. सर्वांगाने भगवंत डोलतोय. दोघांमधला हा भक्तिभाव, त्याच्यात प्रेमाचा वेग उचंबळून आलाय, प्रेम उचंबळून आलंय. आणि हे प्रेम भगवंताच्याही अंतःकरणात उचंबळून आलंय. ते प्रेम, त्या प्रेमाचा आवेग, तो सायासे सावरुनी अनंतू काय बोले. ज्ञानोबाराय म्हणतायत की अहो भगवंतानी सुद्धा तो प्रेमाचा आवेग आवरला. सायासे, तो सायासे सावरुनी अनंत म्हणजे प्रयत्नपूर्वक भगवंतानी तो प्रेमाचा आवेग सावरून धरला. आणि मग तो अनंत बोलायला लागला. तो अनंत म्हणतो, मी पितामहाचा पिता, हे आठविताही नाठवे चित्ता, की म्हणतसे बाप पांडुसूता, भले केले. भगवंत म्हणतायत, साक्षात भगवंत, साक्षात अनंत म्हणतायत. आणि त्यांचं म्हणणं सुद्धा सार्थक आहे. ते म्हणतात, मी तर खरा पितामहाचा पिता, ब्रह्मदेवाचाही मी पिता आहे, परंतु ह्याचाही मला आठव राहिला नाही. कारण का तर भक्ती प्रेमात सर्व गोष्टींचा विसर पडतो. अर्जुनामुळे जो भक्ती प्रेमाचा आवेग आला, त्याच्यात भगवंताला आपण पितामहाचा पिता आहोत ह्याचाही विसर पडला. आणि म्हणून ते म्हणतात, पांडुसूता अर्थात अर्जुना, तू हे फार भले केले. भले केले म्हणजे हे जे काही घडलं, हा जो काही आम्हाला अनुभव आला, तो बा म्हणजे जणू त्यांनी अर्जुनाला सुद्धा आदरानेच बा म्हटलंय. बा म्हणजे बाप. अर्जुनाला या ठिकाणी भगवंत बाप म्हणतात. म्हणजे अर्जुना, जणू काही तू ही कळसच गाठलास रे बाबा. आणि त्यामुळेच जे भक्ती प्रेम उचंबळून आलं, त्याच्यात माझ्याही अंतःकरणाला विसर पडला की मी तर ब्रह्मदेवाचाही पिता आहे. काय हे वर्णन आहे. अर्जुना ते बा म्हणे एथ काही, अर्जुना ते बा म्हणे एथ काही, आम्हा विस्मो करावया कारण नाही, अंगे तो लेकरू काही नवेची नंदाचे. ज्ञानोबाराय म्हणतायत, अहो या ठिकाणी भगवंतानी अर्जुनाला बा म्हटलं, बाप म्हटलंय, वडीलधार म्हटलंय. अर्जुना ते बा म्हणे एथ काही. परंतु असं त्या म्हटल्यामुळे आम्हाला काही त्याचं आश्चर्य वाटलं नाही. आम्हा विस्मो करावया कारण नाही, आश्चर्य करण्यासारखं काही कारण वाटलं नाही. का? अंगे तो लेकरू काही नवेची नंदाचे.
अहो स्वतः तो अनंत, तो भगवंत. नंदा घरी लेकरू लहान बाळ नाही का झाला? म्हणजेच ज्ञानोबाराय म्हणतायत, जो नंदाच्या घरी लहान बाळ झाला, त्याच्या ठिकाणी लहान आणि बाप हा भेदभाव नाही. त्यांनी सहजपणे, भगवंतानी सहजपणे अर्जुनाला वडीलधारित्व दिले, मोठेपणा दिला. परी प्रस्तुत ऐसे असो, हे करवी आवडीचा अतिसो. मग म्हणे आईके सांगतसो धनुर्धरा. भगवंत म्हणतात, परंतु प्रस्तुत म्हणजे सध्या आता हे असू दे. आपल्या मनामध्ये म्हणजेच भगवंताच्या मनामध्ये अर्जुनाविषयी असलेलं जे प्रेम आहे, त्या प्रेमामुळेच हे घडलं. हे करवी आवडीचा अतिसो. मग म्हणे आईके सांगतसो धनुर्धरा. मग भगवान म्हणतात की हे आता असो धनुर्धरा, मी सांगतो, तू जे विचारतोयस ते मी तुला सांगतो. तरी तुवा पुसलिया विभूती, तरी तुवा पुसलिया विभूती, तयांचे अपारपण सुभद्रापती. ज्या माझियाची परी माझिये मती, आकळती ना. हे सुभद्रापती, तू मला माझ्या विभूती विचारतोयस, पण त्या विभूतीही माझ्याच सारख्या आहेत, अपार, ज्यांचा अंतच लागत नाही. अशा माझ्या विभूतीही माझ्यासारख्याच आहेत. ज्या माझियाची परी माझ्याच सारख्या आहेत, त्याही अनंत आहेत. आणि त्यामुळे माझी ये मती आकळती ना. त्यामुळे मी सुद्धा त्या तुला कशा सांगू, त्यांची काही मोजदादच नाही. अंगी चिया रोमा किती, जयाचिया तयासी न गणवती. तैसिया माझिया विभूती असंख्य मज. अहो, आपल्या अंगावरती रोम अर्थात केस किती आहेत. रोमांच उठतात आपण म्हणतो, त्याच वेळी अंगावरती केस किंवा लव असते, ते रोम किती आहेत. हे ज्याच्या अंगावर आहेत त्याला सुद्धा ते मोजून सांगता येत नाहीत. भगवंत म्हणतात त्याचप्रमाणे तैसिया माझिया विभूती असंख्य मज. त्याचप्रमाणे माझ्या विभूती सुद्धा असंख्य आहेत. त्यांची संख्या, त्यांची मोजदाद मला सुद्धा करता येणार नाही. एरवी तरी मी कैसा केवढा, म्हणोनी आपण पयाही नव्हेची फुडा. या लागी प्रधाना जिया रूढा, तिया विभूती आईके. हे अर्जुना, एरवी बघायला गेलं तर मी कसा आहे, त्याचबरोबर मी केवढा आहे, अर्थात रंग रूप आकार याने मी केवढा आहे. म्हणून आपण पयाही नव्हेची फुडा, पण हे माझं मला सुद्धा सांगता येत नाही. या लागी प्रधाना जिया रूढा, यासाठी ज्या प्रधान विभूती आहेत आणि रूढ आहेत, म्हणजे सिद्ध आहेत, त्या प्रधान आहेत आणि प्रसिद्ध आहेत, अशा विभूती तू आता ऐक. जिया जाणितलियासाठी, अशा प्रधान आणि प्रमुख विभूती जाणल्यामुळे, जिया जाणितलियासाठी आघविया जाणितलिया होती किरीटी. जैसे बीज आलिया मुठी तरुची आला होय. अहो, ज्याप्रमाणे हातामध्ये बीज धरलं तर बीजाबरोबर त्या बीजातून प्रगटणारा वृक्षही हातातच आला की. भगवंत म्हणतात त्याचप्रमाणे माझ्या मुख्य आणि विशिष्ट अर्थात प्रमुख आणि प्रसिद्ध विभूती तू जाणल्यास तर संपूर्ण विभूती विश्व जाणल्यासारखं होईल. का उद्यान हाता चढिन्नले, तरी आपैसी सापडली फळे फुले. तेवी देखलिया जिया देखवले विश्व सकळ. भगवंत म्हणतात, अरे एखाद्याच्या हातात अख्खा बाग बगीचा आला, एखाद्याच्या हातात अख्खा बाग बगीचा आला, का उद्यान हाता चढिन्नले.
तर त्याच्या हातात आपसूक त्या बाग बगीच्यातली आलेली सर्व फळं फुलं त्याच्या हातात आली, त्याला प्राप्त झाली. तरी आपैसी सापडली फळे फुले. तेवी त्याप्रमाणे देखिलिया जिया देखवले विश्व सकळ. त्याप्रमाणे ज्याने माझ्या या प्रधान आणि मुख्य विभूती पाहिल्या, अनुभवल्या, त्याला सगळ्या विश्वामध्ये मी जो पसरलोय, माझ्या अनंत विभूती पसरल्या आहेत, त्या सर्वांचं दर्शन झाल्यासारखं आहे. एरवी साचची गा धनुर्धरा, नाही शेवटू माझी या विस्तारा. पै गगना ऐसिया अपारा, मज माझी लपणे. भगवंत म्हणतात, पण अर्जुना, खरं जर बघायला गेलं तर माझ्या विस्ताराला अर्थात माझ्या विभूतींच्याही विस्ताराला अनंत अर्थात अंत नाही, ते सुद्धा अमर्याद आहे. माझं विभूती विश्व सुद्धा अमर्याद आहे. आणि असं मी का म्हणतो? पै गगना ऐसिया पारा, मज माझी लपणे. अरे गगनासारखं जे अमर्याद तत्व आहे, गगन हे सर्वत्र सगळीकडे सर्व बाजूनी पसरलेलं आहे, अमर्याद आहे, पण ते सुद्धा माझ्यात लपतं. हे संपूर्ण गगन ज्याच्यामध्ये लपतं, त्या भगवंताचा मग विस्तार केवढा असेल, असं भगवंत म्हणताय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.